व्हॉट्सअप गाईज, आज माझा 45 डे मधला आज 11 डे सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. घरी मी आज पुशअप वगैरे मारले, हनुमान दंड मारले, त्यानंतर स्किपिंग केली आणि त्यानंतर मी वॉकिंग करायला बाहेर गेले मॉर्निंगचं. आणि मी रनिंग केली, एक्सरसाइज केली, खूप भारी वाटलं. एक गोष्ट आज मला जाणवली ती म्हणजे जेव्हा तुम्ही रोडवरती किंवा बाहेर काहीतरी वेगळं करताना तेव्हा लोकांना बघतात, काही जण हसतात, काही जण फक्त बघत राहतात आणि तुम्हाला मोटिवेशन वेगळंच मिळतं. आपण स्वतःसाठी काहीतरी चांगलं करत आहोत. आजचं अफर्मेशन म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची कामं करा आणि शेवटी तुम्हाला स्वप्नासाठी मेहनत करावी लागणार आहे. लोक काय म्हणतात ते बाजूला ठेवा, स्वतःसाठी जगा, स्वतःला प्रायोरिटी द्या आणि रोज थोडं थोडं स्वतःसाठी बेस्ट बनवा. डे 11वा कंप्लीट, अजून थोडंसं लांब जायचं आहे. चला उद्या पुन्हा भेटूया जोशाने, पण आजचं वर्कआउट कंप्लीट करणार आहोत आपण. आता मी हनुमान दंड मारत आहे, खूप जोशाने मारत आहे, पण आज माझे हात खूप दुखत आहेत फ्रेंड्स. पण मी काय करणार, मी थांबणार नाहीये. पुन्हा एकदा जोशाने उठणार आणि पुन्हा एकदा नव्याने ताकदीने करणार आहे. 45 डे आपल्याले आहेत, अजून 35 दिवस आपले अजून बाकी आहेत, तर खूप मेहनत करायची आपल्या. हनुमान दंड आणि पुशअप हे फक्त एक्सरसाइज नाही तर स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याची सवय आहे. रोज थोडेसे हनुमान दंड आणि पुशअप केले ना तर शरीरात ताकद येते, हाडं मजबूत होतात, शरीर स्ट्रॉंग बनतं आणि आपला स्टॅमिना वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात एनर्जी येते आणि कॉन्फिडन्स पण वाढतो. म्हणून थांबू नका, स्वतःसाठी वर्कआउट करा, स्वतःसाठी फिट राहा आणि रोज स्वतःसाठी बेस्ट व्हर्जन बना. आज सकाळी सुरुवात एकदम एनर्जीने झाली. मी आमच्या सोसायटी एरियामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. सुरुवातीला मस्तपैकी चाललं होतं सुरुवात माझी, त्यानंतर मस्त रनिंग जॉगिंग केली मी. खरंच सकाळी फ्रेश हवेमध्ये वर्कआउट करण्याची मजा वेगळीच आहे. त्यानंतर एका ठिकाणी थांबून मी वॉर्मअप सुद्धा केलं, त्या ठिकाणी काही मी एक्सरसाइज सुद्धा केल्या आणि त्यानंतर शरीर एकदम भारी वाटलं, एकदम फ्रेश झाले आणि पॉझिटिव्ह फील होत होतं. आणि एक गोष्ट मला खूप आवडली, लोकांचं रिॲक्शन. काही लोक बघत होते, काही जण हसत होते आणि काही जण एन्जॉय करत बघत होते आणि खरंच खूप अजून मोटिवेशन मिळत होतं. चला आज स्वतःसाठी काहीतरी चांगलं करत आहोत. मी तुम्हाला या ठिकाणी खूप भारी आणि खूप सुंदर अशा एका व्यक्तीला दाखवणार आहे. तुम्ही पण बघून खूप खुश व्हाल की या ठिकाणी फक्त माणसंच नाही तर डॉगी सुद्धा या ठिकाणी येतात. आज मॉर्निंग वॉक करताना मला एक छान गोष्ट या ठिकाणी दिसली, ती म्हणजे डॉगी सुद्धा वॉकिंगला आले होते आणि खूप मस्त वॉक करत होते. आणि खरं सांगायचं तर सकाळी या एरियामध्ये खूप डॉगी येऊन जातात, पण एक गोष्ट मला खूप भारी वाटली की ते शिस्तीत येतात, खूप मालकांसोबत त्यानंतर घरी आले मस्तपैकी साऊथ इंडियन डिश ट्राय केली मी. दुपारी 12 वाजता मी लंच करत आहे, तर मस्तपैकी एक ग्लासमध्ये मी ताक घेतलेला आहे, गवारची भाजी, वांग्याचं भरीत आणि चपाती आणि थोडेसे मुरमुरे घेतलेले आहेत. असा होता माझा आजचा डेचा प्लॅन. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.